हॅलो माय ट्यूब फ्रेंड, मी आरती आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललो जगन्नाथपुरीला जाण्यासाठीची तयारी मी 2 दिवस आधीपासूनच करते। जाताना मी स्वतः जेवण बनवून खाणार आहे, त्यामुळे त्याचं पण पॅकिंग करायचं होतं। ते सगळं पॅकिंग झाल्यानंतर आता निघतोय। याच्यात कपडे, याच्यात स्वयंपाकाचं सामान, याच्यात भांडे आणि याच्यात छोटं मोठं लागणारं थोडंसं घेतलंय आणि अजून पुढे एका बॅगेमध्ये कपडे घेतले। हे मुलांना AC वगैरे लावल्यानंतर थंडी लागते म्हणून ब्लँकेट घेतले पांघरायला आणि ह्या बॅगेत कपडे घेतले। खाली पाण्याचा जार आहे। इथं पेट्रोल फुल करून घेतलंय आम्ही आता आणि पुढच्या प्रवासाला निघालोय। आता पेट्रोल भरून आम्ही बरंच पुढे आलोय आणि समृद्धी मार्गे जायचं ठरलंय। पेट्रोल भरल्यानंतरचा बराचसा प्रवास आम्ही उत्तम। पावसाळ्याचे दिवस आहेत पण वातावरण उन्हाळ्यासारखं आहे, कारण पाऊस पडून गेलाय 4-5 दिवस आणि आता अजून मान्सून आला नाही असंच म्हणावं लागेल, कारण पाऊस अजून चालूच नाही आहे जसा मान्सूनमध्ये असतो तसं। वेदरमध्ये तर सांगितलंय की 2 तारखेनंतर मान्सून चालू होतोय। आज 1 तारीख आहे, मग बघू आता कधीपासून पाऊस चालू होतोय ते। तसा जो वळी पाऊस असतो तो आमच्याकडे येऊन गेलाय आधीच। बाहेर पडल्यानंतर 15 मिनिटातच अटल सेतूकडे जायला रोड येतो आणि हा समोर दिसतोय तो अटल सेतूकडे जाणारा रोड आहे आणि आम्हाला इथून समृद्धी महामार्गाकडून जायचं म्हणून आम्ही या रोडच्या खालून चाललोय। इकडे एअरपोर्टचं काम चालू आहे आणि इकडं रस्त्यांची कामं चालू आहे। एअरपोर्टसाठी वेगवेगळ्या मार्गाने वेगळे रस्ते तयार केले। नवी मुंबई महानगरपालिका आणि इथं सिग्नल लागलाय त्यामुळे त्या गाड्या आहेत। आता आपण आलो बेलापूरला अख्खा मसूर खायला। अख्खा मसूर तर जेवायला थांबलोय मी आता। तसं जेवण घेतलंय पण शिवराज ढाबा म्हणून ढाबा आहे कराडचा, तरी इथली स्पेशालिटी म्हणजे अख्खा मसूर खायला मिळतो आणि खूप छान असतो आणि इथं फक्त व्हेजच जेवण मिळतं। आता आम्ही ऐरोलीमध्ये आलोय आणि पावसाला थोडीशी सुरुवात झाली। पावसाचं वातावरण बघा किती छान वाटतंय बाहेर। कसं वाटतंय बाबू पाऊस? सुपर। एकच जागेवर आभाळात खूप भारी दिसते।
सरळच 8 किलोमीटर. हा आहे समृद्धी महामार्ग आणि आता या रोडने आम्हाला जायचं. पण सध्या इकडं काही गाड्या दिसत नाही. रोड चालू आहे. रोड चालू आहे का? रोड आहे. कुठं शॉर्टकट मारला बापन इथं टोल बरं आलं. डोंगर कसा दिसतोय बघ बाबू. बाबू डोंगर कसा दिसतोय बघ वरती. आभाळामध्ये आलेला दिसतोय ना. वरती आभाळ आहे आणि किल्ल्यासारखं वाटतंय की नाही डोंगर बघ की नाही. कसली काय करायचं आता आपण कसं करतोय. आता इगतपुरीकडे चाललोय ना. इथून अजून 200 किलोमीटर असेल ना संभाजीनगर. एक डोंगर पोखरून हे बनवलंय. मधून रस्ता आहे ना. खिंड तयार केली. मगाचा डोंगर परत आला. दिसला का कृष्णा तुला? हो हो पण किल्ल्यात हे वाटते बघ. मध्ये कसं वाटतंय भोलेनाथची पिंड आहे ना. कसं वाटतंय महादेवाची. आणि हा तेच वाटतं. आता सूर्य मावळतो इकडे ना. त्यामुळे ते स्पष्ट दिसतंय अजून डोंगराच्या सूर्याचा. पावसाचं वातावरण आहे ना. ही रेल्वे पटरी बघा दिसते तुम्हाला. बनवायचा आहे आपल्याला. कृष्णा काय करायचंय? चहा. तू प्यायचंय का चहा? नाही 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 नाही. का रे? तीन कप नाही आपल्याकडे 2च कप आहे. अरे अशा स्पॉटवर आहे आम्ही की जिथून ट्रेन पण जाते. आणि इथं थांबलोय आम्ही चहा बनवण्यासाठी. आता थोडी चहाची तयारी करून घेते.
आता चहा वगैरे पिऊन झालाय आमचा, सगळं आवरून घेतलंय, चहाचे भांडे धुतलेत आणि आता आम्ही निघलोय. आता इथून डायरेक्ट आम्ही संभाजीनगरला जाणार आहे. एकदम हायवेच्या बाजूलाच आम्ही थांबलो होतो आणि त्याच्या बाजूलाच इकडनं समोर जो दिसतोय तो रेल्वे पटरी आहे आणि इकडच्या बाजूला हायवे. चला बोला आता गणपती बाप्पा मोरया. आता आम्हाला बरोबर संभाजीनगरला जायला किती 8 वाजतील ना. हा तर आता इथून आम्ही डायरेक्ट संभाजीनगर मध्ये कुठंच थांबणार नाही. मस्त मज्जा येते ना बाबू. हे बघ म्हशी चरतेत खाली, दिसले का? म्हशी म्हणजे काय? म्हशी म्हणजे काय? बफेलो. हा गाय. कोणता कसारा घाटे का? हे 2 बघा डोंगरांच्या मध्ये गाव. तर हा आहे कसारा घाट. खिडक्या बंद करा, आवाज येतोय खिडक्यांमध्ये. ग्रीनरी मध्ये आपलं घर असतं तर मजा आली असते ना. असती, पण आपण पण झाडे लावायला पाहिजेत ना. जिथं ग्रीनरी तिथं कशाला जायचं? मग झाड लावलं की ग्रीनरी येते का? मी बोलतोय म्हणजे ग्रास. ग्रास पण लावू शकतो ना आपण स्वतः लावायचं. समृद्धी महामार्ग चालू झालाय डायरेक्ट नागपूर ना. पण आम्हाला थांबायचंय संभाजीनगरला. संभाजीनगर पुढे. संभाजीनगर संभाजीनगरला एंट्री घेतोय, त्यासाठी हा टोल आहे. म्हणजे इथपर्यंत आम्ही जो समृद्धी महामार्ग कव्हर केला त्याचा टोल इथं घेतला जातो. आणि आता इथून पुढे आम्ही संभाजीनगरमध्ये एंट्री घेतो. टुरिस्ट होम म्हणून लॉज आहे, इथं आलोय आम्ही बघायला. रूम चेक करतोय कसे आहेत रूम ते बघायचंय, नाहीतर मग दुसरं हॉटेल बघणार आहे. हा पण म्हटलं व्हेज नॉन व्हेज वेगळं आहे की नाही बघावं एकदा. तेल वगैरे सगळं वेगळं, पण आमच्याकडे मटन आणि व्हेज दोन्ही पण. हा मग ठीक आहे, चला मग बघून येऊ रूम बघून येऊ. कृष्णा ए कृष्णा खालीच बघू वर, कशाला बॅग आणि आणा ताप. कवर बघायची ते येत नाहीत का रूम दाखवायला? हा का, ऑटोमॅटिक लाईट लागतात. उद्या 10 पर्यंत सोडायची आहे का? चालते. रूम नंबर ते
बरे वरती नको खालीच बरे. हा ठीक आहे काय नाही. आणि आपल्याला एसीची वगैरे काही गरज नाही. ते कसं आहे, सगळं मिक्स आहे. मिक्स आहे का? करा बुक करा. रूम करा बुक आम्ही येतो जेवून. त्यांना इथं तुम्ही जेवण नका का? वरती room आहे. हा आणि आता तिकडे जाऊन कन्फर्म हा केलं. हा हा त्यांना नको उगाच ते कसं आहे. चालेल ना. हा त्यामुळेच आम्ही आधी विचारलं व्हेज नॉन व्हेज आता वेगळं. आपण जाऊन तुम्ही जर ताई तुम्ही जेव्हा म्हणले का हा. तेव्हाच मी विचारलं. त्यांनी काय म्हणले आपल्याकडे सगळं मिक्स आहे. हा. त्यामुळे मग तुम्ही बाजूला कोणतं घ्यायचं पुढे जाय. तुम्ही आहे ना इथे क्रांती चौकला जा किंवा भोज हॉटेल. हॉटेल न्यू भारत प्युअर व्हेज मध्ये आम्ही आता जेवायला आलो. चला. आता मी झोपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुढचा व्हिडिओ तुम्ही पहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट.